उपस्थित झालेले आहेत। विशेष म्हणजे त्यांच्या अर्ध्या अंगीने त्यांच्या सोबत आहे, पत्नी त्यांच्या गौरवाची बाबा सुतीस्पद माजी सैनिक संघटनेचे देवानंद राठोड उपाध्यक्ष, दारासिंग राठोड, संजय चोपडे, संजय आंबुरे, दिलीप भाऊ, दिलीप तायडे, चंद्रशेखर चित्तलवार, या ठिकाणी सगळे उपस्थित झालेले आहेत। माजी सैनिक उपस्थित झालेले आहेत। माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष देवानंद राठोड साहेब, भगतसिंग पुतळाला आणि कांबळे साहेब, वानखेडे साहेब ते अर्पण करताना आपल्याला दिसत आहेत। इधर देखो, इधर 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 आणि सामने देखो, सामने किशोर भाऊ कदम, कॉम्रेड किशोर भाऊ कदम शहीद भगतसिंग यांना अभिवादन करताना दिसत आहे संघटनेच्या वतीने। उपस्थित सगळे भाजपचे आमचे तालुका अध्यक्ष अरुण भाऊ राठोड आहे, रमेशजी करवाजी आहे, त्यांचे मित्रमंडळ आहे, भाजपचे कार्यकर्ते, या ठिकाणी कम्युनिस्टाचे कार्यकर्ते परत या गावातील प्रतिष्ठित नागरिक आहे। शहीद भगतसिंग, शहीद भगतसिंग, हसत हसत फासावर जाणारे शहीद भगतसिंग, सुखदेव राजगुरु शहीद भगतसिंग, भगत सिंह का नारा है इंकलाब, भगत सिंह का नारा है इंकलाब, 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 इंकलाब। मित्रों, शहीद आहे शहीद। कच्ची चौकातील कर्मवीर चक्र विजेता 65च्या लढाईमध्ये अमेरिकनचे कॅल मोडून देणारे प्रथम तो कर्मवीर चक्र विजेता अब्दुल हमीद, त्यांचा फलक कच्ची चौकात लागलेला आहे। शेरे सुलाब खान, मनोहरजी उघडे, घंटीबाबा समोरे आणि अनेक असे शहीद आपल्या झाले, त्यांचे स्मारक आहे, फोटो आहे, बोर्ड आहे। त्यांना अभिवादन करण्यासाठी हे माजी सैनिकांची संघटना फौज दिसत आपल्याला। हे फौजी आहेत, फौजी। याच्यामध्ये हे उपाध्यक्ष देवानंद राठोड या सर्वांचा सहभाग चांगला आहे मित्रो। चांगला उपक्रम घेतलेला आहे त्यांनी की आपले प्रतिष्ठित नागरिक, त्यांचे चाहते, सगळं देशप्रेमी लोक सोबत आहेत, सगळे बंधू या आपल्या दिग्रस तालुका माजी सैनिक संघटनेचे आपण एक वेळ सर्वजण टाळ्या वाजून स्वागत करूया मित्रो। क्या बात आहे, धन्यवाद। ते सांगतात एवढं ऐकलं एवढं सांगते म्हणून, पण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल पाहिलेलं, डोळ्यानं पाहिलेलं आणि प्रत्यक्ष पाहिलेलं ते लक्ष्मणरावजी खंडाळे आपल्याला 2 शब्द बोलणार आहेत अशी विनंती करतो। मित्रांनो, आजचा हे दिवस 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन, आपल्या सर्वांना स्वतंत्र दिनाची हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, हे जे स्वतंत्र दिवस आहे हे इतक्या आसानीने नाही मिळाले आहे आपल्याला। जे आज आपण जे आहे स्वतंत्र जे आहे आणि खूप मोठमोठे तिरंगे वगैरे काय काय जे आहे लावून फिरतो, हे मिळवण्याकरता आपल्या देशाच्या हजारो लोकांनी जे आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, त्यामध्ये भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि राजगुरू असे बरेचसे जे आहे, म्हणजे यांनी जे आहे थोडंसं नेतृत्व केलं म्हणून त्यांनी आपण त्यांना जे आहे आज आपण खास करून त्यांचा मान सन्मान करतो। 23व्या वर्षामध्ये भगतसिंग हो, तर 23व्या वर्षामध्ये यांनी जे आहे यांना फाशी देण्यात आली होती। त्या अंग्रेजांनी जे आहे यांना फाशी दिली। तर फाशीच्या आधी जे आहे जेव्हा यांची आई त्यांना भेटण्याकरता गेली तर ते भगतसिंग त्यावेळेस रडून राहिले होते। तर ते त्यांची आई म्हणते, काल बेटा तुला फाशी होणार आहे म्हणून तू रडून राहिला का? ते म्हणते, नाही आई, मला फाशी होऊन राहिली म्हणून मी रडून नाही राहिलो म्हणे, मी याच्याकरता रडून राहिलो म्हणे की माझ्या मेल्याच्या नंतर तू रडत राहशील। तर असे त्यांची म्हणजे त्यावेळेसच्या ज्या महिला बी होत्या ते इतक्या शूरवीर होत्या की आपल्या मुलांना फाशीवर तर चढताना की ते जे आहे ते असे नव्हते म्हणत की हे आता फाशीवर। तर मित्रांनो, आज देशामध्ये जे देशाच्या रक्षणाकरता जे सैनिक आहेत किंवा जे आज माजी सैनिक आहेत, हे आज बी
सेनामध्ये जे आहे असताना आपल्या प्राणाची आहुती देण्याकरता, कारण आपल्या देशाचं रक्षण करण्याकरता आपल्या प्राणाची आहुती देण्याकरता मी मागं पुढे पाहत नाही. आणि देशाचं संरक्षण करण्याकरता त्यांचे मुलं जास्तीत जास्त तुम्हाला आज जे फौजमध्ये मिळतील त्यामध्ये जास्तीत जास्त माजी सैनिकांचे मुलं मिळतील. आणि मी माजी सैनिक आणि मी जे आपल्या मुलाला फौजमध्ये पाठवलेलं आहे. तर आता जास्त काही बोलत नाही, कारण आम्हाला अजून बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. तर शहीद भगत सिंग, शहीद भगत सिंग, शहीद भगत सिंग, जय जवान, जय जवान, जय जवान. भारत माता की, भारत माता की. संविधान, संविधान. जय हिंद, जय भारत. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रॅलीचा प्रारंभ होत आहे. रॅली तिकडे छत्रपती हॅलो हॅलो दिग्रस तालुका माजी सैनिक संघटना गोपनीय विभागाचे मधले साहेब. दिग्रस तालुका माजी सैनिक संघटना छत्रण्यासाठी तालुका संघटना माजी सैनिकांचे यांनी एक उपक्रम चालू केला जनजागृती म्हणून. आणि दिग्रस मध्ये जेवढे शहीदांचे स्मारक आहे, शहीदांचे फलक आहे, बोर्ड आहे, स्तंभ आहे, त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक स्वतंत्र दिन 15 ऑगस्ट 26 जानेवारी रोजी रॅली काढतात आणि जनजागृती करून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आलेले आहेत. आणि वकील शेख राजू सिंग राठोड आणि पुतळ्यांना आणि बोर्डांना स्तंभाला अभिवादन करून आता इथं पोहोचलेले आहे. भगतसिंग पुतळ्यापासून आता संभाजी महाराज चौक मानोरा चौकामध्ये तिथून 2 पुतळे लाल बहादूर शास्त्री माजी पंतप्रधान, स्वर्गीय वसंतरावजी नाईक मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यांच्या पुतळ्याजवळ त्या माजी सैनिकांच्या रॅलीचं समारोप होणार आहे. त्या ठिकाणी माजी सैनिक शेख वकील आणि राजू सिंग राठोड. शिवाजी महाराजांचा शहीद भगत सिंग, शहीद भगत सिंग. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. इनकलाब, इनकलाब.
2025 ते संभाजी महाराज पुतळा आणि कॉम्रेड पीजी गावडे पत्रकार हे हार अर्पण करतील, अभिवादन करत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस साहेब इधर देखो. ठीक है. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. मित्रो, संपूर्ण दिग्रस येथील शहीदांचे स्मारक, शहीदांचे पुतळे, शहीदांचे फलक, हुतात्मा चौक या ठिकाणी अभिवादन करून दिग्रस तालुका पत्रकार माजी सैनिक संघटना हे इथं पोहोचलेले आहेत. संभाजी महाराज पुतळाजवळ मानवत चौक इथून आता माजी सैनिक दिग्रस तालुका संघटना अभिवादन करून त्या ठिकाणी त्या रॅलीचा समारोप होणार आहे. माजी सैनिकांचा एक उपक्रम आहे दिग्रस तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचा. त्या संघटनेचं अभिवादन करत जनतेच्या वतीने करण्यात येत आहे. त्या संघटनेचे प्रमुख लक्ष्मणरावजी खंडारे, देवानंद राठोड यांनी फार भाग घेतला त्याच्यामध्ये. आणि त्या ठिकाणी दिग्रस येथील प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते रमेश भाऊ करवा, भाजपाचे अध्यक्ष अरुण भाऊ राठोड, तालुका अध्यक्ष त्यांचं मित्रमंडळ आणि किशोरभाऊ कदम कम्युनिस्ट पार्टीचे किशोरभाऊ कदम तालुका सचिव सह त्यांचं मित्रमंडळ आणि माजी सैनिकांच्या अर्ध्यांगिनी म्हणजे त्यांच्या पत्नी सोबत आहे. मित्र, गर्वाची बाब आहे. पहा, स्वतंत्र भारत देश सुखासुखी स्वतंत्र झाला नाही हे सगळ्याला माहिती आहे. तरी इतिहास सांगायचा विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. सुनील भाऊ राठोड ट्रॅफिक पोलीस यांच्या शुभ हस्ते हार अर्पण करून कॉम्रेड पीजी गावंडे पत्रकार यांच्या शुभ हस्ते रॅलीच्या वतीने देवानंद राठोड कार्याध्यक्ष श्री लक्ष्मणरावजी खंडारे यांनी नाव सुचवलेलं आहे. पीजी गावंडे आणि सुनील भाऊ राठोड ट्रॅफिक सेवा त्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. धन्यवाद. आता रॅली आपले छत्रपती संभाजी महाराज अमर रहे, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. इनकलाब, इनकलाब, इनकलाब. धन्यवाद मित्रों. चला, लाल बहादूर शास्त्री, वसंतरावजी नाईक पुतळ्याजवळ चला. चंद्रशेखर चिद्दनवार, दिलीपभाऊ तायडे, आंबोरे, वानकडे, संजय आंबोरे, माजी सैनिक, शेख वकील, सर्व माजी सैनिक मित्र कोणाकोणाचं नाव आलं. आपल्या देशाचे स्वर्गीय माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय माजी मुख्यमंत्री, देशाचे 11 वर्ष 7 महिने राहिलेले वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सुनीताताई राठोड हे अभिवादन करण्यासाठी पुष्पहार घेऊन जात आहेत. उपाध्यक्ष देवानंद भाऊ राठोड आणि माजी सैनिक संघटनेच्या वतीने
लाल बहादूर शास्त्री, पुष्पाताई राठोड, सुनीता पवार हा गेलेला आहेत वर. कॅमेरामॅन तिकडे कॅमेरा लावा. सगळे आपले या ठिकाणी गावातील, इकडे पहा देवानंद भाऊ, इकडे पहा देवानंद भाऊ, माजी सैनिक देवानंद राठोड. ताई इधर पहा, इकडे पहा, इकडे कॅमेऱ्याकडे पहा. हॅलो हॅलो ऊपर होके चेहरा इधर करो. आराम आराम. ताई इकडे बघा, इकडे इकडे. अभिवादन केलेलं आहे. अध्यक्ष अरुण भाऊ राठोड, रमेशजी करवा, त्यांचं मित्रमंडळ भाजपचं यासोबत आहे. कम्युनिस्ट पार्टीचे किशोरभाऊ कदम तालुका सचिव, त्यांचं मित्रमंडळ. गावातील प्रत्येक नागरिक रॅली सोबत आहे. संघटनेच्या वतीने या ठिकाणी थोडक्यात मध्ये. आणि हा जे रॅली आहे मित्र, हा रॅली दिग्रहित झाले. त्यांच्या स्मारकाला, पुतळ्याला, स्तंभाला, फलकाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण दिग्रज शहरातून आलेले आहे. तिथं आता 15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस. आज या कार्यक्रमामध्ये सर्व माजी सैनिक, वीर नारी व आमचे दिग्रज शहराचे वरिष्ठ काही कार्यकर्ते बी, भारतीय जनता पार्टीचे, आमचे कॅमेरामॅन इक्बाल भाई, आमचे साऊंड सिस्टमवाले नबी भाईचे मुलं, मला त्यांचं नाव माहीत नाही तसं, परंतु मी अमीन भाई, आमचे कॉम्रेड पी.जी. गावंडे, कॉम्रेड किशोर कदम, ते काही कारणामुळे आता निघून गेले. तर आपण आज जे आहे वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री व आपल्या देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी, माजी पंतप्रधान, आता वसंतराव नाईक जे आहे यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी, गोरगरिबांसाठी पुष्कळ काही कामं केले आहेत. आणि त्याच्यानंतर जे आहे लाल बहादूर शास्त्री हे 5 फुटाचे होते आणि 6 फुटाचा वाला जे आहे त्यांच्या समोर जे असे डोळे खाली करून शानी पाहत होता. आणि आमचे लाल बहादूर शास्त्री असे वरत डोळे करून शानी पाहत होते. आणि ते अमेरिकेच्या समोर झुकलेले नाही. अमेरिकेला म्हणते आमची लढाई तर आता सुरू झालेली आहे आणि हे थांबणार नाही. हे तर आता ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. हे आमचे लाल बहादूर शास्त्री त्यावेळेचे जे पंतप्रधान, आजचे आता मी काही बोलत नाही त्या संदर्भात, परंतु त्यावेळेचे जे आहे पंतप्रधान होते ते कोणाला झुकत नव्हते. आमचे अजून एक जे आहे भाऊ कार्यकर्ते आलेले आहे, त्यांचं मी या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आणि बस एवढंच म्हणतो की आज जे आहे देशामध्ये जे आता काही जे आहे म्हणजे शिक्षण संस्थेमध्ये थोडंसं आमच्या 21 मुलांनी जे आहे आत्महत्या केली, तर सरकारने या शिक्षणावर तर काही ना काहीतरी जे आहे नियंत्रण जे आहे, असं जे घोटाळे करणारवाले आहे त्यांच्यावर नियंत्रण घालावं. आणि देशाचे जे आहे, कारण हे युवा पिढी जे आहे पुढे जे आहे त्या देशाला जे आहे नेतृत्व देणारी पिढी आहे, तर त्या पिढीचं जे आहे संरक्षण करावं एवढंच मी बोलतो. आणि आपले 2 शब्द मी समाप्त करतो. भारत माता की, भारत माता की, इन्क्लाब इन्क्लाब. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान. धन्यवाद. लक्ष्मणरावजी खंडारे माजी सैनिक. मित्र, माजी सैनिक लक्ष्मणरावजी खंडारेचे एकच म्हणणं आलं, हे पेपर फुटी प्रश्नावर ते बोलले थोडक्यामध्ये. तर मला सांगायचं आहे, पेपर कसा फुटतो? लेखाने जन्मठेप करा बरं, एकाला चौकशी करून 10 रुपयाला. एक वेळ जर त्याला जन्मठेप झाली, पेपर डबल फुटला तर आम्ही जबाबदार, देवानंद पवार मी जबाबदारी घेतो त्याची. चला आम्हाला फाशी देऊन डबल जर पेपर फुटल तर उसको जन्मठेप करू ना. मित्र, यानंतर मी जाहीर सभा आहे संध्याकाळी कच्ची चौकामध्ये, त्यातली बोलणार आहोत सविस्तर. यानंतर आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष देवानंदजी पवार आणि या कार्यक्रमाचे प्रमुख लक्ष्मणरावजी खंडारेचे भाषण झालेलं आहे. देवानंदजी राठोड साहेब, देवानंद राठोड हिरोचं नाव आहे त्याचं, देवानंद राठोड खरोखर हिरोच आहेत. तो आजच्या कार्यक्रमाचे हिरो आहेत. देवानंद राठोड आपले विचार व्यक्त करते अशी त्यांना विनंती करतो. सम्मानित अधिकारीगण एवं मेरे सभी साथियों, आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं, हार्दिक शुभकामनाएं। आज हम अपने देश का 80वां गणतंत्र दिवस मना रहे हैं।
यह दिन हमें उन महान स्वतंत्रता सेनानी और वीर शहीदों की याद दिलाता है जिन्होंने देश की आजादी के लिए अपना सर्वस्व न्यौछावर कर दिया। आजादी का सही अर्थ सिर्फ आजाद जीवन जीना नहीं है, बल्कि अपने देश के प्रति ईमानदारी और जिम्मेदार होना भी है। हमारे वीर जवान कठिन परिस्थितियों में देश की सीमाओं की रक्षा करते हैं ताकि देश का हर नागरिक सुरक्षित और सम्मान के साथ अपना जीवन जी सके। लेकिन देशभक्ति केवल सीमा पर लड़ने से नहीं, बल्कि ईमानदारी से अपना कर्तव्य निभाने से, देश के कानून का सम्मान करने से और देश की एकता और अखंडता को बनाए रखने से भी होती है। आइए इस स्वतंत्रता दिवस पर हम सभी संकल्प ले कि अपने देश को और मजबूत, सुरक्षित और विकसित बनाने में अपना योगदान देंगे। हमारा तिरंगा हमेशा ऊंचा रहे, हमारा भारत हमेशा महान रहे। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद। दोन शब्द बोलता करवाजी। देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व भारतीय जनतेला आणि दिग्रसवासियांना माझ्याकडून अभिनंदन करतो। मित्र हो, आज आपल्या या माजी सैनिकांनी दिग्रसमध्ये रॅली काढून सगळ्या जनतेला आणि सगळे जे राष्ट्रपुरुष आहे, राष्ट्रीय पुतळे आहे, यांना अभिनंदन करून हा जो कार्यक्रम त्यांनी चालू केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद। धन्यवाद अरुणभाऊ राठोड। त्यानंतर रमेशजी करवा। ते वडील देवकरणजी करवा शेठ म्हणून पाक्यात झालेले होते एका काळामध्ये, चांगले व्यक्ती होऊन गेले। त्यांचे चिरंजीव रमेश करवा आपले विचार व्यक्त करते। आज सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहोत। स्वर्गीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी आणि आमचे वसंतरावजी नाईक यांना अभिवादन करून सर्वांना शुभेच्छा देत आहोत। थोडं नारे सांगायचे आम्हाला। लाल बहादूर शास्त्रीजी अमर, लाल बहादूर शास्त्रीजी, लाल बहादूर शास्त्रीजी, स्वर्गीय वसंतरावजी नाईक, स्वर्गीय वसंतरावजी नाईक, वंदे वंदे वंदे, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद रमेश भाऊ करवा। यानंतर मित्र या रॅलीचं धन्यवाद सगळ्यात जास्त आपण सगळ्यांनी केलं आणि जेवढं केलं एवढं कमी आहे। माझी सैनिक आहे ते देशासाठी लढणारे होते। आणि यानंतर लालसिंग भाऊ राठोड राष्ट्रवादीवाले आपले थोडक्यात विचार व्यक्त करते अशी विनंती करतो। लालसिंग भाऊ राठोड। आज 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं। आज 80व्या स्वातंत्र्य दिवसाच्या सगळ्या जनतेला मी अभिनंदन करतो। आणि आज आपल्या दिग्रस शहरामध्ये जे स्वातंत्र्यवीर आहे, माजी स्वातंत्र्यवीर आहे, या लोकांनी जे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टची आठवण या दिग्रसवासीला, या जिल्ह्याला, या राज्याला देतात, मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो। मी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी त्यांचं अभिनंदन करतो की ज्यांनी या राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला ज्यांनी अर्पण केलं। मी खरोखरच माजी सैनिक जे आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो आणि समोरचं आयोजकांनी कार्यक्रम हा करावा। धन्यवाद लालसिंग भाऊ राठोड, बहुत बहुत धन्यवाद। मित्र आणि कोणी आहे का बोलणार? आभार प्रदेश सैनिकांपैकी मानता कोण कोणी आहे बोलणार? विराट हॉटेलमध्ये स्वतंत्र दिन एक म्हणजे 80वा स्वातंत्र्य दिन, 79 पूर्ण झाले, 80वा स्वातंत्र्य दिन झेंडा फडकवला आपण, झेंडारोहण झालं, झेंडा वंदन झाला। पण संपूर्ण देशामध्ये, दिग्रसमध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये, गावामध्ये आनंदाची गोष्ट आहे मित्र। पण मी तर म्हणतो लक्ष्मणरावजी खंदारे म्हणा किंवा देवानंद भाऊ राठोड कोणाला सुचलं त्याचं त्याला माहित। फार उपक्रम जबरदस्त घेतला त्याने माजी सैनिक संघटनेने। एवढा जबरदस्त उपक्रम मी म्हणतो जिल्ह्यामध्ये पहिला असेल, मला माहित नाही, पण जिल्ह्यामध्ये
पहिला असायला पाहिजे बाबा राज्यामध्ये म्हणलं तरी चालेल. एवढा उपक्रम तुमच्या कोणाच्या डोक्यात आलं त्याला माझं अभिनंदन. कायकीन त्यांचे सुविचार असायचे हो. आणि हे लक्ष्मणरावजी खंडारे यांना लय श्रेय देण्यात येत आहे देवानंद भाऊ. कारण त्यांनी एवढा आमच्या मागे लावला टेंबू नांदा म्हणतो आपण त्याला मराठी भाषेत नांदा लावला. कॉम्रेड हे घ्या लागते इकबाल भाई हे घ्या लागते इकबाल करावं लागते म्हणजे आम्हाला नांदा लावलं. त्यांनी आम्हाला याच्यामध्ये म्हणजे सहभागी केलं. आपला कॉन्टॅक्ट झाला आणि हे कार्यक्रम आपण राबवतो मित्र. सगळ्याच्या वतीने राबवतो. दिग्रसकरांच्या वतीने राबवतो. सगळं मित्रमंडळ. इथं कोणती पार्टी नाही कोणता पक्ष नाही कोणती संघटना नाही. इथं देशासाठी लढणारे सैनिक आहेत. सैनिक लढलेले सैनिक आणि शहीद झालेल्या त्या स्मारकाचं फोटोचं फलकाचं स्तंभाचं दिग्रस शहरामध्ये भिसाजी मुंडा चौकापासून त्यांच्या थंबापासून तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मनोहर भाऊ उगडे मनोहरजी उगडे शहीद आणि परमवीर चक्र विजेता अब्दुल हमीद शेरे तुराब खान नेताजी सुभाषचंद्र बोस हुतात्मा चौक गांधी गेट जवळ आपल्या कमान चौकातलं आणि नंतर बाबासाहेब आंबेडकर शहीद भगतसिंग पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ज्योतिबा महात्मा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर संभाजी महाराज मानोराज चौक नंतर लाल बहादूर शास्त्री आणि हरित क्रांतीचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करून आलेला समारोप होत आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आमच्या महिला भगिनींनी मी अभिवादन केलेलं आहे. भाषण केलेलं आहे. त्यांनी त्यांचा जेवढा गौरव केला स्तुती केली एवढं कमी आहे मित्र. आभारपत्र कार्यक्रम माझ्याकडे दिल्यामुळं तुम्ही सगळे उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांच्या संघटनेच्या वतीने देवानंद भाऊ लक्ष्मणरावजी खंडारे सगळ्या संघटनेच्या वतीने मी सर्वांचे उपस्थितांचे अभिनंदन करतो. आणि असाच सहकार्य लाभो 26 जानेवारीला 15 ऑगस्टला अशी अपेक्षा बाळगतो. आणि आजचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. आमचे भाजपचे अरुण भाऊ राठोड आणि रमेशजी करवा त्यांचं मित्रमंडळ कम्युनिस्ट पार्टी किशोरभाऊ कदम त्यांचं मित्रमंडळ लालसिंग भाऊ राठोड आमचे अमीन भाई लाऊडस्पीकरवाले सर्वांचे अभिनंदन करून आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो मित्र. धन्यवाद.